गृहराज्यमंत्री पंकज भोयर आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत सुरू आहे आणि एकंदरीतच आता पाणी सुद्धा घेणार नाही आणि अधिक तीव्र हे आंदोलन करू असं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे। सर, गृहराज्यमंत्री तुम्ही आहात, इंटेलिजन्सचं काय म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण याच्या पाठीमागे आहे? हे सगळं आंदोलन आहे, जेवण चाललं आहे, गाड्या चालल्या आहे, पेट्रोल डिझेल सगळं चाललं आहे, इंटेलिजन्स काय म्हणतं आहे? आपण सर्वजण जाणतो की मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मागच्या अनेक वर्षांची आहे, परंतु 2014 पासून जेव्हापासून राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकार काम करते की देवेंद्रजी जेव्हा पदावर होते आणि आहेत तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। इतर कुठल्याही सरकारने त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नव्हतं, परंतु असं असतानाही वैयक्तिकरित्या त्यांच्यावरती काही आरोप करून त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीचे शब्द वापरून लोकांमध्ये त्या ठिकाणी विसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचं काम काही मंडळी त्या ठिकाणी करते, परंतु लोक जाणतात की कोण ह्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा न्याय सर्व समाजासोबत करू शकते। त्याच्यामुळे लोकांचा अजून पूर्णपणे विश्वास हा देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे। हे लोक जे आहे रसद पुरवणारे ते महायुतीमधले आहे का महाविकास आघाडीमधले आहे? नाही, ते योग्य वेळेस ही अशी पद्धतीची रसद पुरविणे किंवा मदत करणे काही मंडळी करत आहेत, त्याची नाव योग्य वेळेस सरकार घोषित। पण काही गाड्या या बारामती मतदारसंघातून येत आहे, बारामती मतदारसंघामध्ये महायुतीतलेही प्रतिनिधी आहे आणि महाविकास आघाडीमधले आहे, अन्नछत्र चालवलं जात आहे, काही भाकरी पोळ्या हे घेऊन ट्रक येत आहेत, त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री म्हणून तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, बारामतीमधनं त्या ठिकाणी अन्न येते याचा अर्थ आमच्या महायुतीमध्ये असलेल्या लोकांकडूनच त्या ठिकाणावरून अन्न येऊन राहिलं असं आपण ते गृहीत धरणं योग्य नाही, कारण बारामतीमध्ये देखील महायुतीच्या विरोधात काम करणारे लोक त्या ठिकाणी राहतात, त्याच्यामुळे त्यांच्यामार्फत देखील त्या ठिकाणी रसद पुरवल्या जाऊ शकते। बरं, एक शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील यांची मागणी जी आहे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ही मागणी करण्यामागे त्यांचा मुख्य हेतू असा प्रथमदर्शनी दिसतोय की त्यांना पॉलिटिकल आरक्षण पाहिजे आहे, कारण की पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर ज्या निवडणुका आहे, विधान परिषद, विधानसभा आणि लोकसभा सोडून, त्यामुळे त्यांना जे पॉलिटिकल आरक्षण पाहिजे ओबीसीमधून, आणि आता एक दिवस वाढत चालला आहे, सरकारकडे योजना काय आहे आणि कसं त्यांचं उपोषण मागे घेण्यासंदर्भामध्ये हालचाली होणार आहेत? सरकारकरिता सर्व समाज हे त्या ठिकाणी सारखे आहेत, त्याच्यामुळे एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटामध्ये वाढणं, एका समाजाचं आरक्षण काढून कमी करून ते दुसऱ्या समाजाला देणं हे योग्य त्या ठिकाणी होणार नाही, परंतु मराठा समाजाला देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळवून देण्याचं काम याच्या आधी देखील देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, याच्यानंतर देखील त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता निश्चितपणे त्यांच्यासोबत चर्चा करून लोकशाहीच्या मार्गाने काही ना काही मार्ग त्या ठिकाणी निघेल। आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे आणि नागपुरात ओबीसींचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे यातून सुवर्ण मध्य काढू असं तरी गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।